अयोध्येच्या प्रजाजनाने श्रीरामांना आपल्या प्रासादाकडे नेलं. योग्य मुहूर्त पाहून राम सीतांना राज्याभिषेक करवला. रामराज्याला शुभारंभ झाला. श्रीरामाने सुग्रीव अंगद यांच्यासह सर्व वानरवीरांचा यथोचित सन्मान केला. सुग्रीव आला तर त्याने आपला 5वा भाऊच मानला आणि त्याला किष्किंधेला परत जाण्याची आज्ञा केली. विभीषणाला असंख्य भूषण प्रदान केली आणि लंकेस जाण्याविषयी अनुज्ञा दिली. हा निरोप समारंभ चालू असतानाच हनुमंत समोर आला आणि श्रीरामांचे चरण घट्ट धरून अत्यंत भावस्नित स्वरात त्यांना म्हणाला, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणाच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. कधी न चावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून, कधी न चावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून. जोवरी भूवर राम कथानक तोवरी जन्म असावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. मेघासून मी अखंड प्राशीन असेल तेथून श्रीरामायण, मेघासन मी अखंड प्राशीन असेल तेथून श्रीरामायण. मेघापरी मी शतधारा करेन वर्षावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा. असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा. श्रीरामांचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी. स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मला व्हावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा.